डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो बांधवांना याच दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा दिली। आज याच दीक्षाभूमीला धम्म दीक्षा जो सोहळा झाला होता त्याला 69 वर्ष पूर्ण झाली। ही दीक्षाभूमी आज कशा प्रकारे सज्ज आहे, शासनातर्फे प्रशासनाने आंबेडकरी जनतेकरिता कुठल्या प्रकारची व्यवस्था केली हे सगळं जाणून घेण्याकरिता आज आम्ही दीक्षाभूमी नागपूर येथे आलो। आपण पाहत असाल की इथे 2 दिवसापासून बौद्ध बांधव अनेक भीमसैनिक भीम अनुयायी इथे येतात आणि आताही तुम्हाला इथे आलेले दिसत आहेत। इथे तुम्ही बघत असाल एक बौद्ध भिक्षु आहे। बंदे जी वंदामी, आप कहाँ से आए हो? बिहार से। बिहार से हो? कब आए हो आप? कब से आए हो? 4 दिन हो गया। कितना दिन? 4 रोज। 4 रोज हो गए। 4 रोज से आप यही हो? हाँ। आप इस बार आप कितने साल हो गए? आप हर साल आते हो यहाँ? हर साल आते। हाँ। आपण पाहू शकता या बौद्ध भिक्षूला हात नसताना सुद्धा हे बौद्ध भिक्षू दरवर्षी इथे येतात आणि अनेक असे देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध भिक्षूच नाहीत तर बौद्ध बांधव इथे येतात आणि याच बौद्ध बांधवांसाठी शासन प्रशासन व नागपूरकर असतात ते अनेक सर्व प्रकारच्या इथे सोयीसुविधा उपलब्ध करून देतात। भारतात कुठेही एका दिवसामध्ये लाखो पुस्तकं विकले जातात। ते ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी नागपूर येथे आहे। आणि हे बघा सर बनला या परिसरामध्ये जागोजागी बौद्ध साहित्य असो हो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे खंड असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे खंड प्रकाशित केले होते ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे प्रकाशित केले जातात किंवा इतरही जे प्रकाशन असतात त्यांच्या वतीने प्रकाशन केले जातात ते त्या सगळ्याच इथे पुस्तकं इथे विकल्या जातात। ते हे सगळे स्टॉल आहेत, जवळपास इथे 500च्या वर स्टॉल लागले जातात आणि जे कोणी इथे बौद्ध बांधव येतात ते सगळे बौद्ध बांधव एक वेळा तरी या बुक स्टॉलमध्ये फेरफटका मारायला येतात आणि एक तरी पुस्तक इथून घेऊन जातात। आपण पाहू शकता की इथे आता ही तयारी सुरू आहे। सर्व बौद्ध अनुयायी व भीमसैनिक किंवा भीम अनुयायी हे इथे एक तरी पुस्तक इथून घेऊन जातात। मी राजाभाऊ टाकसाळे येणाऱ्या दसरा उत्सवामध्ये सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो। धम्मचक्र प्रवर्तन 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्व उपासक उपासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सर्व वर्गांना येणाऱ्या दीक्षाभूमी येणाऱ्या सर्व भाविकांना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो। हिंदू धर्माच्या ज्या रूढी परंपरा आहे त्या सर्व विसरून सायंटिफिक धम्म बुद्धाचा हा घेण्याकरिता येथे हजारो बौद्ध बांधव देशातील कानाकोपऱ्यातून येथे येतात आणि इथे त्यांना बौद्ध भिक्षूंच्या हस्ते भंते सुरई ससाई भंतेंच्या हस्ते त्यांना धम्म दीक्षा दिल्या जाते आणि त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाते। हे बघ आपण पाहू शकता की आताही तिथे भंते सुरई ससाई त्यांचे सगळे भिक्षुक संघ हे अनेक जवळपास 50 ते 60 बौद्ध धम्माला जे स्वीकारणारे जे बौद्ध बांधव आहेत त्यांना दीक्षा देण्याचं काम करताय। असं हे सातत्याने जोपर्यंत हा धम्म सोहळा जो मुख्य सोहळा असतो त्या दिवसापर्यंत इथे बौद्ध धम्माची दीक्षा इथे सर्व जे देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे अशा अनेक लोकांना इथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाते। याच ठिकाणी मुख्य सोहळा होतो जे देशाच्या कानाकोपऱ्यातून जे बौद्ध बांधव इथे येतात। हा जो परिसर आपल्याला दिसतो इथे जे कठडे लागले आहेत याच ठिकाणी आणि ते तुम्ही पाहू शकता की या कठड्याच्या समोर बुद्धाची स्टॅच्यू बनला आहे। त्या ठिकाणी मुख्य सोहळा होतो आणि इथे लाखो बौद्ध बांधव इथे याच ठिकाणी बसतात आणि याच जी जागा आहे याच जागेचं डागडुगीचं काम इथे सुरू आहे। इथे पाहू शकता तुम्ही छोटा रोलर असो किंवा काही प्रशासनाचे अधिकारी असो व मोठे रोलर तुम्ही पाहू शकता असे अनेक रोलर इथे डागडुगी काम करण्याचं काम सुरू आहे। इथे
आणि इथेच या ठिकाणी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात. जो तुम्ही पाहू शकता माझ्या मागे मुख्य सोहळ्याचा जो स्टेज आहे या बाजूनी त्या बाजूनी इथे काही दरवर्षी कोणते नवीन नवीन गेस्ट बोलवले जातात आणि त्या गेस्टचे भाषण होतात आणि ते ऐकण्याकरिता इथे बौद्ध बांधव मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात. दीक्षाभूमी इथे जे लाखो बौद्ध बांधव येतात त्याकरिता पोलीस बांधवही इथे पूर्णपणे बंदोबस्तात असतात आणि यांचे बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता की आजही पोलीस बांधव इथे सज्ज झाले आहे की जेणेकरून कुठल्याही बौद्ध अनुयायांना भीम सैनिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना शिस्तबद्धतेने कशा प्रकारे त्यांची मदत करता येईल याकरिता इथे पोलीस बांधवही सज्ज झाले आहेत. आणि हे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे की आजही पोलीस बांधव इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.